परेशान हो सकता है, लेकिन सत्य पराजित नहीं हो सकता है, हे आजच्या कोर्टाच्या निर्णयाने निकालाने दाखवून दिलं। हे सगळं राजकारण सुरू होण्यामागचं कारण म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या कार्यकाळात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण घडलं। त्यामुळे काँग्रेसही निशाण्यावर आली की हिंदू कधीच आतंकवादी होऊ शकत नाही आणि ते परत एकदा आजच्या निकालामध्ये सरळ स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे ह्याच मालेगावच्या केसच्या निमित्त झालं असेल आणि तिथे फक्त वोट बँकच्या पॉलिटिक्ससाठी काँग्रेसनी हिंदू संघटनांशी हेमंत करकरे यांनी हिंदू अतिरेक्यांना पकडल्यानंतर संघटनांशी या ब्लास्टला जोडलं। बॉम्बस्फोट बंद कसे झाले? या प्रतीक्षेनंतर जे खरं आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं काँग्रेसनी देशाची माफी जी आहे मागितली पाहिजे, हिंदूंची माफी मागितली पाहिजे। मुंबई बॉम्बस्फोट पाठोपाठ मालेगाव स्फोटातील आरोपी पुराव्याअभावी सुटल्यामुळे बॉम्बस्फोट नेमके कुणी घडवले असाही सवाल उपस्थित केला जातो। धमाके का केस आता है और उसके अंदर 17 सालों के बाद अदालत ये कहती है कि ये निर्दोष है, इनके ऊपर इनको सबको छोड़ा जाए करके। तो हम ये सवाल कर रहे हैं कि अगर ये निर्दोष है, वो निर्दोष है, तो फिर ये बम धमाके इस देश के अंदर करा किसने? क्या हुकूमतों ने करी है? ट्रेन ब्लास्ट में उन्होंने सुप्रीम कोर्ट भागे थे, सुप्रीम कोर्ट को गए, वहां पर जाकर उन्होंने उस जजमेंट पर स्टे लिया। मेरा पहला सवाल ये है कि क्या टेररिज्म के ऊपर इनकी हिपोक्रेसी होगी अगर वो सुप्रीम कोर्ट नहीं जाएंगे? क्या वो सुप्रीम कोर्ट को जाएंगे? ते नागपूरला जाऊन धरून आणा असं म्हणल्यानंतर मला ते खोटं शक्यच नाही, माझ्या हातनं झालं नाही ते। सगळी वस्तुस्थिती ज्यावेळेस यांच्या लक्षात येते याला सगळी माहिती आहे। मी सोलापूर नसताना माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। ज्या ठिकाणी मी नसताना त्या ठिकाणी यांनी मॅनेज करून गुन्हा दाखल करणार आणि ते गुन्हा दाखल करण्यासाठी महत्वाची भूमिका परमवीर सिंग साहेबांची होती। याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला, पण त्याचे दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाही। पुराव्या अभावीही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता, पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाही आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही। अन्यथा हे खूप डीप रूटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं। संघ के उच्चस्थ स्थान पर उच्च पदवी पर जो लोग आसीन हैं